My dear friends and my dear students on my channel. Okay, so today we are going to see the section number 3 of the 12th English textbook, and in section number 3 we are going to see 3.1 summary writing. But before that, what you have to do? Remember, you have to like my videos, subscribe my channel, and please press the bell icon button so that you will receive notifications about my upcoming videos. Okay, so let's move towards the section number 3.1 summary writing. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समरी रायटिंग म्हणजे काय, पण आपल्यापैकी किती जण ते स्किलफुली करू शकतात? सो दॅट यावर्षी महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने आपल्याला समरी रायटिंग हा चॅप्टर आपल्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये अभ्यासाला दिलेला आहे. यापूर्वी पण आपण समरी रायटिंगचे क्वेश्चन्स सोडवलेले आहेत आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये, राईट? इफ यू रिमेंबर, प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आपल्या समरी रायटिंग एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅरेग्राफची आपल्याला समरी लिहायची असते. पण आपण काय करतो? आपण समरी न लिहिता त्याच पॅरेग्राफमधले 2-4 वाक्य इकडचे तिकडचे घेतो आणि ते आपण समरी म्हणून लिहून काढतो. बट दॅट इज व्हेरी इनकरेक्ट. तुम्हाला त्यावर मार्क मिळत नाही. समरी म्हणजे जे तुम्ही त्या उतार्याचा सारांश आपल्या शब्दामध्ये जेव्हा मांडता, त्या उतार्याची मदत घ्यायची आहे आपल्याला, आणि त्या उतार्याचा सारांश जेव्हा आपण आपल्या शब्दात मांडतो त्याला आपण म्हणू शकतो समरी, ज्याला आपण मराठीत म्हणतो सारांश लेखन, समरी रायटिंग. सो लेट्स सी what is a summary writing. See, the definition is given below. A summary is a record in the reader's own words that gives the main points of a piece, such as a newspaper article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. Okay, so what is a summary? Summary म्हणजे काय की आपल्याला काय लिहायचं आहे? ओन वर्ड्स. सी what is here? It is given own words. आणि ओन वर्ड्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे? फक्त काय करायचं आहे? मेन पॉईंट्स आपल्याला त्याच्यातले लिहायचे आहेत. म्हणजे मेन आयडिया आपल्याला त्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितली आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये द्यायची आहे समरीमध्ये. आणि मग त्याचे एक्झाम्पल्स आपण काय काय बघू शकतो? सच ॲज अ न्यूजपेपर आर्टिकल, अ लेक्चर, अ पॅसेज, अ चॅप्टर, ऑर इवन अ होल बुक. आता आपण बघतो की न्यूजपेपरमध्ये मोठी बातमी असते पण त्याला खूप छोटी करून लिहिल्या जातं. सो तो समरी रायटिंगचा प्रकार आपण म्हणू शकतो. त्यानंतर आर्टिकल, खूप मोठा आर्टिकल असेल तर त्यातले महत्त्वाचे मुद्दे घेऊन त्या आर्टिकलला लहान करतो आपण. किंवा अ लेक्चर, जसं आपण एखाद्या मित्रमैत्रिणीला सांगतो की आज लेक्चरमध्ये काय झालं असं विचारल्यावर आपण थोडक्यात त्याला 1 मिनिटात सांगतो की आज सरांनी काय शिकवलं. आपण पूर्ण लेक्चर सांगत नाही आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला, बरोबर? तर त्यामुळे जे आपण आपल्या मित्रमैत्रिणीला सांगतो आपल्या स्वतःच्या शब्दात ते झालं सारांश. अ पॅसेज, पॅसेज म्हणजे एखादा पॅरेग्राफ आपल्याला पेपरमध्ये दिलेला आहे आणि त्या पॅरेग्राफचं आपल्याला सारांश लेखन करायचं आहे, समरी रायटिंग करायची आहे. अ चॅप्टर ऑर इवन अ होल बुक, एखाद्या पुस्तकाचं सुद्धा समरी रायटिंग आपण करू शकतो. म्हणजे त्या पुस्तकामध्ये मेन थीम काय आहे, मेन आयडिया काय आहे, त्या आयडियावर आधारित आपण लिहू शकतो. म्हणजे अख्ख्या पुस्तकाची समरी आपण एका पानात सुद्धा लिहू शकतो. सो दॅट इज समरी रायटिंग. तर जसेच्या तसे वाक्य न उचलता त्यात काय सांगितलं गेलेलं आहे हे आपल्याला लिहायचं आहे आपल्या स्वतःच्या शब्दात. दॅट इज अ समरी रायटिंग. ओके, गॉट इट? सो आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत चॅप्टरमध्ये. त्याआधी वी हॅव टू सॉल्व दी आईस ब्रेकर्स, राईट? सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स दी क्वेश्चन. व्हॉट इज दी फर्स्ट ॲक्टिव्हिटी? Discuss in pairs and
गेस द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोविंग. आता खाली एक ऑप्शन दिलेले आहेत 4 आणि त्या फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला ते त्यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे. ओके, सो व्हॉट इज द फिल इन द ब्लँक? टू समराइज मीन्स, समराइज करणे म्हणजे काय? 4 ऑप्शन खाली दिले आहेत. पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, टू रिकॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन, टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन, टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन. आता पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे समरी रायटिंग नाही. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय? सिक्वेन्समध्ये लिहिणे. दॅट इज नॉट समरी रायटिंग. ओके, सो दॅट इज वाय इट इज रॉंग. टू रिकॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन. इन सिलेक्शन म्हणजे जो आपल्याला पॅरेग्राफ दिलेला आहे किंवा आर्टिकल दिलेला आहे त्यातले मेन पॉईंट्स काय करणे? रिकॅपिच्युलेट करणे म्हणजे रिकॉल करणे. ओके, म्हणजे दिस ऑप्शन इज करेक्ट. सो टू समराइज मीन्स टू रिकॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन. नाव थर्ड, टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की समरी रायटिंगमध्ये कधीही आपण नवीन इन्फॉर्मेशन सांगत नाही. जेवढी पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे त्यावरच आपण समरी लिखाण करत असतो. त्यानंतर फोर्थ ऑप्शन दिलेला आहे टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन. हे सगळ्यात चुकीचे ऑप्शन आहेत 2, सी आणि डी. याच्यामध्ये आपल्याला नवीन माहिती काहीही द्यायची नसते समरी रायटिंगमध्ये आणि स्वतःचं ओपिनियन तर कधीही लिहायचं नसतं समरी रायटिंगमध्ये. जेवढं आपल्याला पुरवलेलं आहे साहित्य त्यातलंच आपल्याला काय करायचं आहे? मांडायचं आहे. त्यातलं मेन पॉईंट्स आपल्याला मांडायचे आहेत. त्याच्यामुळे द करेक्ट ऑप्शन इज बी. सो टू समराइज मीन्स टू रिकॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन. नाउ द सेकंड क्वेश्चन, द टाइप ऑफ समरी that consists of a paragraph to express the main idea is. आता type of summary that consists the main idea, that consists of a paragraph to express the main idea is. सो त्याला काय म्हणतो आपण? पॅराग्राफमध्ये दिलेली जी समरी असते त्याला काय म्हणतो आपण? आउटलाईन म्हणतो? रॉंग. रिपोर्ट म्हणतो? रॉंग. सिनॉप्सिस म्हणतो? रॉंग. So it is a written summary. The right option is written summary. Okay, so you have to do these activities in your textbook. Okay, I hope you are doing it. Okay, now the third activity. There are various ways of incorporating other writers' works into your own writing. They differ according to the closeness of your writing to the source writing. Match the ways of writing in brief given in column A with their descriptions in column B. Now आपल्याला काय करायचं आहे? वेज ऑफ रायटिंग म्हणजे लिखाणाच्या पद्धती ए कॉलममध्ये दिलेल्या आहेत. लिखाणाच्या पद्धती ए कॉलममध्ये दिलेल्या आहेत आणि त्याच्या डेफिनिशन्स म्हणू आपण बी कॉलममध्ये दिलेल्या आहेत. सो आपल्याला वेज ऑफ रायटिंगला डिस्क्रिप्शन सोबत मॅच करायचं आहे. सो दॅट इज मॅच दी पेयर्स. ओके, सो व्हॉट इज समरायझिंग? समरायझिंगची डेफिनेशन काय आहे? तर बघा ई. इट इन्क्लूड्स द मेन आयडियाज इनटू वन्स ओन वर्ड्स. इट इन्क्लूड्स मेन आयडियाज, मेन पॉईंट्स इनटू वन्स ओन वर्ड्स. एखाद्याच्या स्वतःच्या शब्दामध्ये मेन वर्ड्स लिहिणे, मेन पॉईंट्स लिहिणे त्याला आपण म्हणतो समरायझिंग. ओके, सो पहिल्याचं आहे ई. आपल्याकडे जागा नाही, आपण इथे लिहूया ई. राईट. नाव सेकंड वन इज पॅराफ्रेझिंग. नाव व्हॉट इज पॅराफ्रेझिंग? सी टू दी एफ. सी. इट मस्ट बी आयडेंटिकल टू द original and match the documents word by word. That is called as paraphrasing. So दुसऱ्या ह्याचं आहे F. ओके,
तिसरं याचं प्रिसाइज रायटिंग. व्हॉट इज प्रिसाइज रायटिंग? सी द ऑप्शन डी. It includes taking broader segment of the source and condensing it slightly. That is called as precise writing. So the option is D. Fourth, quoting. Quoting so answer है A. It includes not just the main idea but every detail expressed clearly and to the point. Okay, so number 4 A. Then editing. See the option number B. It includes the selection of proper lines from the given text for correction, condensation and organization. So the option is B. And then last, that is gist writing. The left option is C. It includes the most essential part or the crux of the matter. So the answer is C. So the sequence is E, F, D, A, B and C. So make it in your textbook. Okay, so we have finished the icebreakers of the chapter. Now let's move towards the chapter summary writing. We'll read one by one each sentence and I'll explain you the meaning of the sentences. See now, summary writing, there is a maxim given: brevity is the soul of wit. Is one of the countless maxims coined by विलियम शेक्सपियर. म्हणजे विलियम शेक्सपियर नावाचा जो रायटर होता त्यांनी काय म्हणून ठेवलेलं आहे? ब्रेविटी इज द सोल ऑफ विट. म्हणजे तुमचं शहाणपण कशात आहे? ब्रेविटी, कन्साइजनेस, शॉर्टनेस. म्हणजे तुम्ही किती कमी शब्दामध्ये जास्त सांगून जाता, दॅट इज इम्पॉर्टंट. इट इज रेलेव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. इट इज रेलेव्हंट म्हणजे ही जी वरची म्हण दिलेली आहे, ब्रेविटी इज द सोल ऑफ विट, ही कशासोबत मॅच होते? स्पीकिंगसोबत सुद्धा आणि रायटिंगसोबत सुद्धा. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही बोलता, कमी शब्दामध्ये बोलून तुम्ही तुमची हुशारी दाखवता, त्याचप्रमाणे जेव्हा आपण लिहितो तेव्हा ती आपलं लिखाणही कसं असलं पाहिजे? शॉर्ट असलं पाहिजे, कॉन्साइज असलं पाहिजे. ब्रेविटी और concision is the cutting out of unnecessary words while conveying an idea. Okay, so what is concision or brevity? त्याचा अर्थ काय आहे? Brevity is the cutting out of unnecessary words. म्हणजे आपल्या बोलण्यातले किंवा लिहिण्यातले अननेसेसरी, अनावश्यक वर्ड आपल्याला काढून टाकायचे आहेत, त्याला आपण म्हणतो ब्रेविटी किंवा concision. It aims to enhance communication by eliminating redundancy without omitting important information. मग समरी रायटिंगचं सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? की आपली जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती कुठेही गहाळ व्हायला नको, ती इन्फॉर्मेशन, ती माहिती हरवायला नको. म्हणजे जे आपण समराईज करणार आहोत, जे आपण सारांश लेखन करणार आहोत, त्यामध्ये महत्त्वाच्या बाबी या कुठेही निघून जाता कामा नये. मग आपल्याला काय काढायचं आहे त्याच्यातून? एलिमिनेटिंग रिडंडन्सी. रिडंडन्सी म्हणजे तोचतोपणा ज्याला आपण म्हणतो, किंवा अनयुजफुल वर्ड्स जे आहे ते आपल्याला एलिमिनेट करायचे आहे, म्हणजे काढून टाकायचे आहे. विदाउट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन न काढता, ओमिट करणे म्हणजे न काढता आपल्याला काय करायचं आहे? त्या पॅराग्राफमधली महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला मेन पॉईंट्समध्ये मांडायची आहे. ओके. Summary writing is one of its kind that has been described as one of the elementary principles of writing. So if you
have to practice the writing, then you should start with the summary writing. ओके, म्हणजे तर तुम्हाला रायटिंगची प्रॅक्टिस होईल. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एलिमेंटरी प्रिन्सिपल ऑफ रायटिंग, समरी रायटिंगचा जर आपण विचार केला तर ते कसं आहे, एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. एलिमेंटरी म्हणजे अगदी सुरुवातीचं, ज्याला आपण बेसिक म्हणतो. सो समरी रायटिंग हा रायटिंगचा बेसिक प्रकार आहे. टू स्पीक what is required and to write what is necessary is a requisite towards the development of language skills. मग जर आपल्याला लँग्वेजच्या स्किल्स डेव्हलप करायच्या असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे की बोलण्यासाठी काय गरजेचं आहे आणि लिहिण्यासाठी काय गरजेचं आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तरच आपण काय करू शकू, आपल्या लँग्वेज स्किल्स डेव्हलप करू शकू. बरोबर. म्हणजे आपण बोलत असताना काय बोलल्या गेलं पाहिजे, कोणते शब्द आपण गाळले पाहिजे, कोणते शब्द वापरले पाहिजे, आणि लिहित असताना सुद्धा कुठले शब्द आपण वापरले पाहिजे आणि कुठले गाळले पाहिजे, हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला समरी म्हणजे काय किंवा समराईज करणे म्हणजे काय, सारांश लेखन आपल्याला कळणार नाही. It is important to be brief in the written expression. It is important to be brief. Brief म्हणजे short in written expression. Written expression म्हणजे जेव्हा तुम्ही लिखाण करत असता तर त्या लिखाणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही कसे असल्या पाहिजे, ब्रीफ, शॉर्ट. ओके. डिटेल्डमध्ये प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नसते किंवा लिहिण्याची गरज नसते. त्यामुळे लिखाण करत असताना तुम्हाला शॉर्ट असणं महत्त्वाचं आहे, कॉन्साइज असणं महत्त्वाचं आहे. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट्स ऑफ अ रिटन रेकॉर्ड इज द समरी रायटिंग स्किल अँड दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाही, बघा, if we have to learn English language, we have to make more practice of everything, though it is writing or speaking. तुम्हाला प्रॅक्टिस करणं आवश्यकच आहे. मग आता तुम्हाला समरी लिहायचं जरी असेल तरी तुम्हाला काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. समरी रायटिंग स्किल अँड दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. समरायझिंग हॅज अ डेफिनेट पर्पज. प्रत्येक गोष्टीला एक ऑब्जेक्टिव्ह असतो, एक उद्देश असतो. मग तसं सारांश लेखनाचा उद्देश काय आहे? द पर्पज ऑफ अ समरी रायटिंग इज टू गिव्ह द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. मग काय आहे समरी रायटिंगचा पर्पज, उद्देश? की जो वाचक आहे त्या वाचकाला काय द्यायचं आहे आपल्याला, क्लिअर अँड ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. म्हणजे त्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आहे हे त्याला आपण लिहिलेल्या पॅरेग्राफमधनं कळायला पाहिजे क्लिअरली, कुठलाही अडथळा न जाता. सपोज आपण पिक्चर बघायला जातो आणि पिक्चर बघितल्यानंतर आपण घरी येतो आणि पिक्चर आपल्याला विचारतात मित्रमैत्रिणी किंवा भाऊ बहीण, कसा होता पिक्चर? मग आपण 2 मिनटात त्या पिक्चरची स्टोरी सांगतो आणि मग ती स्टोरी सांगितल्यानंतर पुढच्या माणसाला प्रश्न विचारायची गरजच पडत नाही की तो पिक्चर कसा आहे. बरोबर. मग त्याला का गरज पडली नाही प्रश्न विचारण्याची? कारण तुम्ही सांगितलेलं त्याला सगळं कळलं आहे तो पिक्चर कसा आहे. मग त्याचप्रमाणे जेव्हा आपण समरी रायटिंग करतो तर समरी रायटिंगमध्ये आपल्याला इतकं क्लिअर असलं पाहिजे की पुढच्याला आपल्या लिहिण्यातून सगळं समजायला हवं. ओके, गॉट इट. सो हा पर्पज आहे आपल्या समरी रायटिंगचा. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी रिस्टेट्स ओनली द मेन पॉईंट्स ऑफ अ टेक्स्ट ऑर अ लेक्चर विदाउट गिविंग एक्झाम्पल्स ऑर डिटेल्स सच ॲज डेट्स, नंबर्स ऑर स्टॅटिस्टिक्स. म्हणजे समरी रायटिंगमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी देत नाही. कोणत्या गोष्टी? डेट, तारीख, नंबर्स म्हणजे आकडे, आणि स्टॅटिस्टिक्स म्हणजे आकडेवारी. सो या सगळ्या गोष्टी आपण समरी रायटिंगमध्ये देत
नाही, म्हणजे जास्त डिटेल्डमध्ये आपण समरी लिहत नाही. ओके, म्हणून म्हटलं आहे की द समरी रिस्टेट्स ओनली द मेन पॉईंट्स. रिस्टेट्स म्हणजे पुन्हा सांगणे. मग आपली समरी काय सांगते? पुन्हा फक्त मेन पॉईंट सांगते त्या पॅरेग्राफमधले, बरोबर. ती कुठलेही डिटेल देत नाही. ओके, फाईन. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड अप टू दिस. सो विल मूव्ह टुवर्ड्स द डूज ऑफ समरी रायटिंग. व्हॉट इज नाउ डूज ऑफ समरी रायटिंग? मीन्स समरी रायटिंग करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. ओके, सो दिस इज an entire list of do's of summary writing. Now we will see one by one the do's. The first one is read and reread the passage. Read and reread म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला वाचायचं आहे. ज्या पॅरेग्राफची आपल्याला समरी करायची आहे तो पॅरेग्राफ आपल्याला पुन्हा पुन्हा वाचायचा आहे. नेक्स्ट, अंडरस्टँड. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डूज. का बरं? कारण जोपर्यंत आपल्याला अंडरस्टँड होणार नाही तोपर्यंत आपण त्याचं सारांश लेखन करू शकणार नाही. गॉट इट? थर्ड वन इज रीड द इन्स्ट्रक्शन्स. आता इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना कोणत्या? आता इथे सूचना म्हणजे काय? तर त्या पॅरेग्राफमध्ये जर काही तुम्हाला दिलेलं असेल की काय महत्त्वाचं आहे ते जर सांगितलं गेलं असेल, सो दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्ट्रक्शन्स. त्या तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. पॅरेग्राफमधले इन्स्ट्रक्शन्स काय आहे हे तुम्हाला कळायला हवं. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. फाइंड एक्झॅक्टली म्हणजे त्या पॅरेग्राफमधनं मोजकं तुम्हाला उचलायचं आहे आणि त्याला तुम्हाला समराईज करायचं आहे. कुठलेही अनावश्यक त्यातले वाक्य आपल्याला घ्यायचे नाही. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. मग आता मेन आयडिया कशी आयडेंटिफाय करायची त्या पॅरेग्राफमधली? तर त्याची प्रोसेस काय आहे? आस्किंग क्वेश्चन्स. म्हणजे त्या पॅरेग्राफला आपल्याला क्वेश्चन विचारायचे आहेत आणि क्वेश्चन विचारल्यावर आपल्याला कळेल की कोणतं वाक्य महत्त्वाचं आहे, बरोबर. त्याच्यामुळे जर त्या पॅरेग्राफमधली मेन आयडिया फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला क्वेश्चन्स विचारावे लागतील पॅरेग्राफला. ओके, सो दिस इज डन. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. सो फॉर्म म्हणजे तयार करणे. आता तुम्हाला काय छोटे छोटे वाक्य बनवायचे आहेत समरी रायटिंग करताना. कुठेही शब्दांचा अतिशय जास्त वापर करायचा नाही आहे, जेणेकरून वाचणाऱ्याला ते वाक्य पटापट समजायला पाहिजेत. कनेक्ट द सेंटेन्सेस यूजिंग लिंकर्स. आता लिंकर्स म्हणजे काय? लाईक ज्याला आपण कनेक्टर्स म्हणतो. सपोज ॲज, राईट, लाईक, देन ॲज सून ॲज, बरोबर. सो हे जे सगळे कनेक्टर्स आहेत त्याला आपण म्हणतो लिंकर्स. सो हे वाक्याच्या मध्ये मध्ये जर आपण वापरले तर ते वाक्य लांबलचकही वाटणार नाही आणि समजायला आपण सोपं जातं. रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स. रिडंडंट मीन्स यूजलेस किंवा अनयूजफुल वर्ड्स हे आपल्याला वापरायचे नाही. आणि सेंटेन्सेस पण, रिडंडंट वर्ड्स आणि सेंटेन्सेस दोन्ही आपल्याला वापरायचे नाही आहेत. ओके, सो ते आपल्याला मेन सेंटेन्समधनं काढून टाकायचे आहे. की सेंटेन्स म्हणजे मेन सेंटेन्स. सो ते जे अनावश्यक शब्द किंवा वाक्य आहे ते आपल्याला मेन वाक्यातून काढून टाकायचे आहेत. ओमिट डिटेल्स. मग जसं आपण वर बघितलं होतं की डिटेल्स जसं तारखा किंवा नंबर्स, आकडेवारी हे आपल्याला द्यायचं नाही आहे. सो हे डिटेल्स आपण काय करायचे? टाळायचे. हे डिटेल्स द्यायचे नाहीत. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इंटरप्रिटेशन म्हणजे तुमचं काय एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला द्यायचं नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचं ओपिनियन हे द्यायचं नाही आहे.
त्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलं आहे ऑथरनी, लेखकाने, ते तुम्हाला लिहायचं आहे. तुमचं स्वतःचं काहीही लिहायचं नाही. सो डूज ऑफ समरी रायटिंग आपण इथे बघितले आहेत. आय होप यू हॅव अंडरस्टूड. सो हे फॉलो करूनच आपण समरी रायटिंग उत्तम प्रकारे लिहू शकू. फाईन. नाव जसं आपण डूज बघितलं, आता पुढे डोंट्स पण आहे. म्हणजे वर आपण बघितलं काय करायला हवं, आणि आता इथे आपल्याला बघायचं आहे काय करायला नको समरी रायटिंग लिहत असताना. सो समरी रायटिंग लिहत असताना डोंट इन्क्लूड. काय इन्क्लूड करायचं नाही आहे? काय इन्क्लूड करायचं नाही आहे? तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्क्लूड करायची नाही आहे. बरोबर आहे. सो हे तुम्हाला करायचं नाही आहे. त्यानंतर एक्सक्लूड म्हणजे गाळणे किंवा सोडून देणे. सो आपल्याला काय गाळायचं नाही आहे? महत्त्वाची इन्फॉर्मेशन जी आहे ती गाळायची नाही. बरोबर. म्हणजे डोंट इन्क्लूड, डोंट एक्सक्लूड. बरोबर. डोंट इन्क्लूड द अनयूजफुल इन्फॉर्मेशन आणि डोंट एक्सक्लूड यूजफुल इन्फॉर्मेशन. बरोबर आहे. त्यानंतर डोंट ॲड. काय ॲड नाही करायचं आहे तुम्हाला? काय ॲड करायचं नाही आपल्याला? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल काही तर ती ॲड करायची नाही, किंवा एक्स्ट्रा पॉईंट असेल त्या पॅराग्राफबद्दल तुम्हाला जर आणखी काही माहिती असेल तर ती ॲड करायची नाही. त्यानंतर डोंट कमेंट. काय कॉमेंट करायचं नाही आहे? तुमच्या स्वतःचं मत तिथे मांडायचं नाही आहे. सो डोंट कमेंट. तुमचा सल्ला द्यायचा नाही आहे, तुमची ॲडवाईस द्यायची नाही आहे. ओके. किंवा तुमचं मतही मांडायचं नाही आहे. डोंट गिव्ह एक्झॅम्पल्स. मग आता इथे काय करायचं आहे? जर त्या पॅराग्राफमध्ये काही इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला माहिती आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज आहे, पण त्या नॉलेजमधून तुम्हाला स्वतःचे एक्झॅम्पल्स द्यायचे नाही आहे. जसं आपण लिहितो की फॉर एक्झाम्पल सो अँड सो. सो हे आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे. कारण समरी लिहित असताना आपण कमीत कमी शब्दांचा वापर करतो. त्याच्यामुळे जर आपण आपलं आणखी ॲड केलं तर तो पॅराग्राफ आणखी वाढत जातो. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा काहीही त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे आणि महत्त्वाचं काहीही त्याच्यातून गाळायचं नाही. त्याच्यामुळे आज आपण डूज अँड डोंट्स बघितले समरी रायटिंगचे. आता उद्या आपल्याला काय करायचं आहे? त्यांनी एक खाली एक्झॅम्पल दिलेलं आहे समरी रायटिंगचं. सो हा पूर्ण पॅराग्राफ आहे समरी रायटिंगचा. तिथे बघा क्वेश्चन, ॲज ॲन एक्झाम्पल लेट अस टेक ॲन आर्टिकल फॉर समरी. तर आता हे खाली दिलेलं जे आर्टिकल आहे लर्निंग डिसेबिलिटीचं आर्टिकल, हे तुम्हाला वाचायचं आहे. कुठपर्यंत आहे हे? हे बघा इथपर्यंत हे आर्टिकल आहे. हे तुम्हाला वाचायचं आहे. ओके. आणि यूज द फॉलोविंग स्टेप्स फॉर समरी रायटिंग. आणि त्याची समरी लिहत असताना कुठल्या स्टेप वापरायच्या आहे त्या त्यांनी खाली दिलेल्या आहेत. स्टेप नंबर 1, रीड द आर्टिकल ट्वाईस. 2 वेळा ते आर्टिकल वाचायचं आहे. त्यानंतर दुसरी स्टेप काय दिली आहे? आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. म्हणजे वरचा आर्टिकल लिहिण्यामागचा उद्देश काय आहे याबद्दल प्रश्न विचारायचे आहे आपल्याला स्वतःलाच. त्यानंतर तिसरी स्टेप काय आहे? आयडेंटिफाय द मेन आयडिया. त्यातली मेन आयडिया कोणती आहे त्या पॅराग्राफमधली ती वाचायची आहे. त्यानंतर राईट द फर्स्ट ड्राफ्ट. राईट द फर्स्ट ड्राफ्ट म्हणजे काय करायचं आहे? पहिल्यांदा एक रफ ड्राफ्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यातून 5व्या स्टेपवर काय सांगितलं आहे? रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. मग जो तुमचा पहिला ड्राफ्ट आहे त्या ड्राफ्टला काय करायचं आहे? 5व्या स्टेपमध्ये करेक्ट करायचं आहे, एडिट करायचं आहे. आणि 6वा राईट द फायनल ड्राफ्ट. आणि मग ते करेक्ट केल्यानंतर हा जो तुमचा फर्स्ट ड्राफ्ट आहे तो तुम्हाला फायनल ड्राफ्ट करायचा आहे. आणि खाली समरी दिलेली आहे वरच्या पॅरेग्राफची. सो ती समरी तुम्हाला वाचायची आहे केव्हा? जेव्हा तुम्ही वरचा पॅरेग्राफ आर्टिकल वाचाल. हे पूर्ण आर्टिकल वाचल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? याची समरी वाचायची आहे. आणि ते पॉईंट लक्षात घ्यायचे आहे की त्यांनी समरी
कुठल्या पॉईंटच्या बेसिसवर लिहिलेली आहे. ओके, गॉट इट. सो ही समरी जी आहे ही केव्हा वाचायची? वरचं आर्टिकल वाचल्यानंतर ती समरी आपल्याला वाचायची आहे. सो तुम्ही 2 वेळा ते आर्टिकल वाचा आणि मग खालची समरी 2 वेळा वाचा आणि मग त्या समरीतून कोणते महत्त्वाचे पॉईंट्स वरच्या आर्टिकलमध्ये आहे ते तुम्ही अंडरलाईन करू शकता. सपोज इथे दिलं आहे की समरीमध्ये बघा, पहिलं वाक्य दिलं आहे, लर्निंग डिसेबिलिटी इज ॲन अम्ब्रेला टर्म फॉर मेनी लर्निंग प्रॉब्लेम्स. आता हे एक वाक्य त्यांनी स्टार्टिंगला घेतलं आहे. तर आपण हे वाक्य बघूया की वरच्या आर्टिकलमध्ये आहे का कुठे. ओके, मग त्यांनी काय काय घेतलं आहे त्या याच्यातनं. हे बघा इथे दिसतं आहे आपल्याला ते वाक्य, लर्निंग डिसेबिलिटी इज ॲन अम्ब्रेला टर्म फॉर अ वाईड व्हरायटी ऑफ लर्निंग प्रॉब्लेम्स. बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य महत्त्वाचं असल्यामुळे त्यांनी घेतलेलं आहे. ओके, सो असं तुम्हाला बघायचं आहे की कोणते वाक्य त्यांनी त्याच्यातून घेतलेले आहेत आर्टिकलमधून समरी लिहित असताना, आणि ते वाक्य तुम्ही आर्टिकलमध्ये काय करायचे, अंडरलाईन करा. म्हणजे तुम्हाला कळेल की व्हॉट इज समरी रायटिंग. गॉट इट. ओके, सो ह्याच्यानंतर आपल्याला ब्रेनस्टॉर्मिंग सेशनकडे वळायचं आहे. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, समरी रायटिंगचं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन. त्याआधी तुम्हाला मी जो होमवर्क दिला आहे तो करायचा आहे की समरी जी ही आहे या समरीला तुम्हाला काय करायचं आहे, आर्टिकलमधून फाइंड आउट करायचं आहे की कोणते कोणते वाक्य त्याच्यातून इकडे घेतलेले आहेत. ओके, सो आय थिंक यू हॅव अंडरस्टूड दी समरी रायटिंग व्हेरी वेल थ्रू माय व्हिडिओ सेशन. If you didn't understand the summary writing, you can watch the video again and again, and please like my videos, subscribe my channel and press the bell icon button to get the notification of the upcoming videos. Thank you for listening my videos very patiently and consistently. Have a nice day. Goodbye.